नमस्कार मित्रांनो, इयत्ता 12वी विषय मराठीमधला भाग 4 उपयोजित मराठीमधला घटक माहितीपत्रक त्याला आपण ब्रॉचर, पॉम्पलेट किंवा हँडबिल असं म्हणतो. आणि माहितीपत्रकाला आजच्या युगामध्ये फार महत्त्व आलेलं आहे. कारण आजच्या स्पर्धेच्या युगात जागतिकीकरणामुळं आणि व्यापारीकरणामुळं ग्राहक अधिक चौकस आणि चिकित्सक झाले आहेत. कोणताही व्यवहार करताना आता लोकांना संबंधित व्यवहाराबद्दलची सखोल माहिती हवी असते. बारीक सारीक तपशील हवा असतो. हा तपशील घर बसल्या लिखित स्वरूपात मिळाला तर लोकांना हे हवेच असते. लोकांची ही मानसिकता आता व्यावसायिकांनी, सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक व्यवहार करणाऱ्यांनी तसेच उत्पादक आणि विक्रेत्यांनी ओळखले आहे. आणि या मानसिकतेचे समाधान करण्यासाठी जे काही निरनिराळे मार्ग उत्पादक, व्यावसायिक हाताळतात त्यातलाच एक प्रभावी मार्ग आहे तो म्हणजे माहितीपत्रक. तर आता जागतिकीकरणामध्ये हे जग जवळ आलेलं आहे आणि मग आपल्या ग्राहकाला किंबहुना प्रत्येकाला आता प्रत्येक वस्तूची किंबहुना त्या ग्राहकाला अतिचिकित्सा करण्याची सवय लागलेली आहे. कारण आपण काय घेतोय, काय कशाची चौकशी करायची आहे, माहिती घ्यायची आहे, ती इत्थंभूत माहिती त्याला आजच्या या आधुनिकी जागतिकीकरणाच्या युगामध्ये हवी असते. कारण त्या ठिकाणी कुठल्याही तुम्ही क्षेत्रात गेला तर त्या क्षेत्राची इत्थंभूत माहिती होणं हे गरजेचं असतं. आणि त्यामुळं ग्राहक आता चौकस बुद्धीचा झालेला आहे. मग या माहितीपत्रकाला आता फार महत्त्व आलेलं आहे या जागतिकीकरणामध्ये. तर त्या माहितीपत्रकाचं स्वरूप कसं आहे ते आपण पाहू. माहितीपत्रक म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण माहिती देणारे परिचयात्मक पत्रक होय. आणि माहितीपत्रक हे एक प्रकारे उत्पादने, सेवा, संस्था लोकांपर्यंत पोहोचवण्याचं साधन आहे. नव्या योजनांकडे, उत्पादनाकडे, संस्थांकडे लोकांनी डोकावून पाहावं यासाठीची ती एक खिडकी आहे. आणि मग मात्र माहितीपत्रकाचं असं वैशिष्ट्य आहे की त्यामध्ये परिचयात्मक पत्रक हे ग्राहकाच्या हातात देणं किंवा त्याला समजणं हे महत्त्वाचं ठरलेलं आहे. मग तिथं उत्पादन करणाऱ्या संस्था असतील, सेवाभावी संस्था असतील किंबहुना अन्य नवीन ज्या योजना आहेत त्या योजना ग्राहकापर्यंत नेण्यासाठी ते एक प्रकारचं असं माध्यम त्या ठिकाणी बनलेलं आहे. म्हणून जनमत आकर्षित करण्यासाठी ते एक लिखित स्वरूपाचं जाहीर आव्हान असतं. माहितीपत्रकामुळं माहिती देणारा आणि माहिती घेणारा यांच्यात एक नाते निर्माण होण्यास मदत होते. नवीन ग्राहक मिळवण्यासाठी नवीन बाजारपेठ काबीज करण्याची ती पहिली पायरी आहे. माहितीपत्रकामुळे ग्राहकाला हवी असलेली माहिती ग्राहकाकडे सतत उपलब्ध राहू शकते. आणि माहितीपत्रक कमी वेळात, कमी खर्चात ग्राहकापर्यंत घर बसल्या पोहोचवता येतं. माहितीपत्रक हे अप्रत्यक्षपणे जाहिरातीचंच कार्य करते. आणि माहितीपत्रक वाचता क्षणीच लोकांच्या मनात एक असं कुतूहल, उत्कंठा, औत्सुक्य जागे झाले की समजावे माहितीपत्रकाचा हेतू साध्य झाला. तर त्या माहितीपत्रकाचं अशा पद्धतीनं स्वरूप असावं की कुठल्याही प्रकारची माहिती ग्राहकापर्यंत आपण जे काय प्रोडक्ट, आपण जे काय उत्पादन करतो, आपण जे काय नवीन स्कीम, योजना त्या ठिकाणी आखतो आणि त्या प्रत्यक्षपणे त्या ग्राहकापर्यंत जाण्याचा तो एक मार्ग आहे. आणि वारंवार ते माहितीपत्रक त्याच्या हातात पडल्यानंतर तो कधीही त्या ठिकाणी बघू शकतो आणि हे त्या माहितीपत्रकाचं स्वरूप त्याला कळतं. म्हणून माहितीपत्रक त्या पद्धतीनं जो काढण्याचा हेतू आहे तो साध्य होतो. माहितीपत्रकाची गरज का असते तर माहितीपत्रकाची गरज सर्वत्र असते. अगदी फळावळ आणि भाजीपाला विक्रेत्यापासून ते थेट लक्षावधी रुपयांच्या आलिशान कार विक्रेत्यापर्यंत सर्वांना माहितीपत्रकाची आवश्यकता भासतेच. दिवाळी फराळ, रेडीमेड कपडे, साड्या, खेळणी, किराणा माल, दिवाळी अंक, पुस्तके, स्टेशनरी, हॉटेल्स, डायनिंग हॉल, मंगल कार्यालये, फर्निचर, विद्युत उपकरणे, यंत्रसामग्री, घरगुती वापराची उपकरणे, वाहने, कारखाने, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, औषधे, दूध दुभते, खाद्यपदार्थ इत्यादींची माहितीपत्रके पाहावयास मिळतात. आणि मग वेगवेगळ्या अगदी रोजच्या जीवनातल्या असणाऱ्या ज्या काही उत्पादनं आहेत आणि जे ग्राहक वापरतात त्या सर्वांची तुम्हाला आज सगळीकडे ही माहितीपत्रकं पाहायला मिळतात की त्यामध्ये अगदी दिवाळीच्या फराळापासून ते मोठमोठ्या आलिशान
कार गाड्या त्या कंपन्यापर्यंत तुम्हाला त्या असणाऱ्या संपूर्ण घरगुती वापराची जी काय असणारी साधनं उपकरणं आहेत त्याची सुद्धा पत्रकं पाहावयास मिळतात. आता त्याच पद्धतीनं नाट्यगृह, सिनेमागृह, सहकारी संस्था, आर्थिक आणि शैक्षणिक संस्था, सामाजिक आणि साहित्यिक संस्था, सांस्कृतिक आणि क्रीडा संस्था, कंपन्या, हॉस्पिटल्स, पर्यटन संस्था, LIC, पोस्ट, बँका, पतपेढ्या, बचत गट इत्यादी ठिकाणी माहिती पत्रकाची गरज असते की तुमच्या त्या असणाऱ्या स्कीममध्ये, नियोजनामध्ये काय काय त्या ठिकाणी ग्राहकांना आकर्षित करण्यासारख्या गोष्टी त्यामध्ये माहिती पत्रकातून तुम्ही दिलेले आहेत आणि त्या पद्धतीने त्या माहिती पत्रकाचा तुम्हाला त्या पद्धतीनं फायदा होतो. कला, संगीत, छोटे मोठे अभ्यासक्रम, शेती, अवजारे, बांधकाम साहित्य, प्रवासी कंपन्या, रोपवाटिका यासारखीच इतरही अनेक क्षेत्रामध्ये जिथे जिथे लोकमत आकर्षित करण्याची गरज असते तिथे तिथे माहिती पत्रक आवश्यक ठरते. आपले वेगळेपण, आपले वैशिष्ट्य, आपल्याकडून ग्राहकाला होणारा फायदा या गोष्टी जिथे अधोरेखित करायच्या असतील तिथे माहिती पत्रकाची हमखास गरज असते. आणि मग मात्र कुठेही तुम्ही जा त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये या माहिती पत्रकाची नितांत गरज असते. कारण त्या माहिती पत्रकामध्ये आपली जी काय असणारी योजना आहे, माहिती आहे, उत्पादनं आहेत, जी काय तुमच्या स्कीमा आहेत ती त्या ग्राहकापर्यंत पोचायचं काम त्या माहिती पत्रकावरनं होतं आणि ते सहाय्य तुम्हाला तुमच्या असणाऱ्या व्यवसायामध्ये हे उपयोगी पडतं. आणि म्हणून माहिती पत्रकाची ही जी काही गरज आहे ती सर्वत्र आता आपणाला आढळलेली दिसते. मग आता माहिती पत्रकाच्या रचनेची वैशिष्ट्य काय आहेत तर पहिलं वैशिष्ट्य आहे की माहितीला प्राधान्य द्यायचं. नावच माहिती पत्रक असल्यानं माहिती पत्रकात माहितीला सर्वात जास्त प्राधान्य दिले जाते. ज्या हेतूने माहिती पत्रक तयार केले जाते त्या हेतूशी सुसंगत अचूक माहिती दिली गेली पाहिजे. माहिती आटोपशीर अशी संक्षिप्त असावी. संस्थेशी संबंधित अत्यावश्यक आणि कायदेशीर माहिती असावी. उदाहरणार्थ समजा एखादी संस्था तुमची नोंदणी क्रमांक, संस्था नोंदणी दिनांक, दूरध्वनी क्रमांक, ईमेल, वेबसाईट, संस्थेचं बोधचिन्ह, घोषवाक्य, पत्ता, पदाधिकाऱ्यांची नावं आणि कामकाजांच्या वेळा इत्यादीमध्ये त्या माहिती पत्रकात त्या ठिकाणी तुम्हाला प्राधान्य दिलं पाहिजे आणि ती माहिती खरी असली पाहिजे. त्या ठिकाणी चुकीची देऊन त्या ग्राहकाची दिशाभूल करता येणार नाही. माहिती पत्रकात दिली गेली असलेली जी माहिती आहे ती म्हणजे मुख्य माहिती पत्रकातील ही माहिती वस्तुनिष्ठ असली पाहिजे, सत्य असली पाहिजे, वास्तवता त्यात असलं पाहिजे. तिच्यात अतिशयोक्ती असून चालणार नाही. चुकीची तर माहिती अजिबात असता कामा नये. माहिती पत्रकातील माहिती वाचनीय असली पाहिजे तथापि त्यात माहितीचा अतिरेक नसावा आणि मग ते अशा पद्धतीनं माहिती त्या ग्राहकाला त्या ठिकाणी आवडेल, खरी वाटेल. तिची असणारी जी काही सत्यता आहे ती त्या ठिकाणी पटली पाहिजे. अशा प्रकारची त्या रचनेची किंवा त्या माहितीची वैशिष्ट्य आहे. त्यातला पहिला जो आहे तो पहिल्यांदा तुम्ही माहितीला काय दिलं पाहिजे, प्राधान्य दिलं पाहिजे. जी खरी खुरी माहिती आहे तीच तुम्ही त्याच्यामध्ये नोंद केली पाहिजे किंवा ती छापली पाहिजे. त्याच्यानंतर दुसरं जे वैशिष्ट्य आहे ते उपयुक्तता. आता आपलं माहिती पत्रक उपयुक्त, परिणामकारक कसं होईल याची दक्षता घेतली पाहिजे. वाचून झाल्यानंतर ते चुरगाळून फेकून न देता जपून ठेवण्याची, वापरण्याची इच्छा झाली पाहिजे. असे उपयोग मूल्य माहिती पत्रकाला केव्हा प्राप्त होईल तर जेव्हा माहिती पत्रकात वाचकाच्या म्हणजे ग्राहकाच्या जिव्हाळ्याची माहिती दिली जाते तेव्हा माझ्या दैनंदिन जीवनातील समस्या, अडचणी, प्रश्न यांच्या सोडवणुकीसाठी हे माहिती पत्रक मला उपयोगी पडेल असे ग्राहकाला वाटायला लावणारे माहिती पत्रकच उपयुक्त असते. आणि माहिती पत्रकातील तुमच्या पालेभाज्यावर अतिरिक्त कीटकनाशके मारली आहेत का, ती दुधातली भेसळ ही अशी ओळखा. अशा वाक्यांकडे वाचकांचे लक्ष गेले की शहरी व्यक्तींनाही कृषी प्रदर्शनाविषयीची माहिती पत्रकं उपयोगी वाटू लागतात आणि मग त्या पद्धतीनं त्याची उपयुक्तता जी काय आहे ती त्या ग्राहकाला, त्या असणाऱ्या उपभोक्त्याला, त्या ठिकाणी त्या वाचकाला ही कळली पाहिजे.
कारण या माहिती पत्रकामध्ये अमुक अमुक ह्याच्यात भेसळ आहे का, अमक्या ठिकाणी हे निर्भळ आहे का, किंवा त्याच्यात भेसळ आहे का, किंवा हे क्वालिटीचं आहे का, हे दर्जेदार आहे का, अशा प्रकारची ठळक त्या ठिकाणी जी काय वैशिष्ट्य आहेत ती तुम्ही त्याला उपयुक्त आहेत असं वाटलं पाहिजे ग्राहकाला, आणि म्हणून त्याची ही उपयुक्तता फार मोठी आहे. त्याच्यानंतर दुसरी जे वैशिष्ट्य आहे तिसरं ते वेगळंपण आहे. काय आहे, इतरांच्या माहिती पत्रकापेक्षा आपले माहिती पत्रक वेगळं आणि वैशिष्ट्यपूर्ण कसं असेल याची काळजी घेतली पाहिजे. हे वेगळेपण माहिती पत्रकाच्या मजकुरात आणि रचनेत आणलं पाहिजे. इतरांपेक्षा वेगळी, नवी, रोचक, उपयोगी माहिती देणं आणि वेगळा लेआउट, वेगळा आकार, वेगळी रचना आणि वेगळा दृष्टिकोन ठेवणं याद्वारे माहिती पत्रकात वेगळेपण आणता येईल. आणि मग मात्र एकाच एक टाईपची अशी बाजारात माहिती पत्रक आली तर कुठलं माहिती पत्रक आकर्षक आहे हा ग्राहक चाणाक्ष असतो, तो बरोबर ओळखतो. पण इतरांपेक्षा एक वेगळं असं, जे आपल्या मनाला रुजवेल असं नवं काहीतरी आणि ते आपल्या उपयोगाचं आहे असं ग्राहकाला वाटावं, अशा प्रकारची त्या ठिकाणी जर तुम्ही ती माहिती पत्रकं काढली तर त्याचा त्या ठिकाणी उपयोग होतो, आणि म्हणून त्याचं एक वेगळंपण असं असावं. आता त्याची असणारी आकर्षक मांडणी म्हणजे लेआउट तो कशा पद्धतीनं असला पाहिजे. माहिती पत्रकातील माहितीची मांडणी आकर्षक असली पाहिजे. मांडणी सर धोपट असू नये. माहिती पत्रक दिसताक्षणी ते वाचावेच असं वाटलं पाहिजे. त्याचा कागद दर्जेदार असावा, छपाई रंगीत असावी, पहिले पृष्ठ तर खूपच चित्ताकर्षक असावे, त्याचा आकार योग्य असावा, त्याचे शीर्षक बोधवाक्य ठसठशीतपणे दिसणारे असावे. माहिती पत्रकाची मांडणी वेधक करण्यासाठी गरजेनुसार त्या क्षेत्रातले कुशल कलाकार, चित्रकार असतील, संगणक ज्ञान तज्ज्ञ असतील त्या मदतीला घ्यावेत, आणि मग मात्र त्याची आकर्षक अशी मांडणी या माहिती पत्रकामध्ये असली पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला आकर्षक अशी छपाई केली पाहिजे. त्यामध्ये पहिलं पृष्ठ तर खूपच आकर्षक पाहिजे. पाहता क्षणीच ते माहिती पत्रक ग्राहकानं हातात घेतलं पाहिजे आणि ते चाळलं पाहिजे. त्याचं लक्ष त्यामध्ये केंद्रित झालं पाहिजे. अशा प्रकारे त्या ठिकाणी असणारं ठसठशीतपणा, उठावदारपणा त्या माहिती पत्रकाचा असावा, आणि त्याच्यासाठी तुम्हाला इतर कुशल चित्रकाराची, संगणक तज्ज्ञाची जरी मदत घ्यावी लागली तरी तुम्ही ती घ्या, आणि हे माहिती पत्रक त्या ठिकाणी तुम्हाला दर्जेदार असं आकर्षक मांडणीचं केलं पाहिजे. त्याच्यानंतर त्यातली भाषाशैली कशी पाहिजे. माहिती पत्रक केवळ पाहिले जात नाही तर ते वाचलेही जाते. म्हणूनच ते वाचावेसे वाटावे यासाठी त्याची भाषा आकर्षक आणि वेधक असली पाहिजे. उदाहरणार्थ, आमच्या कृषी पर्यटन केंद्रात राहायला आलात तर तुम्ही खूप सुखी व्हाल. इथे तुम्ही इतके रंगून जाल की तुम्हाला दुःख करत बसायला वेळच मिळणार नाही. आता तणावाला वेळ नाही, एवढ्या 4 शब्दात सांगणं म्हणजेच मनाला भिडणारी शब्दयोजना करणं होय. थोडक्यात काय, भाषा शैली पाल्लाळिक नको तर मनाची पकड घेणारी असेल. आणि मग त्या भाषा, ते पत्रक जे तुम्ही काढताय त्याच्यामध्ये भाषाशैली निबंध लिहायचा नाही, त्यात अगदी आकर्षक थोडी सुटसुटीत अशी वाक्य त्या ठिकाणी तयार करून त्या असणाऱ्या ग्राहकाला तुमचं ते आवडलं पाहिजे, तिकडं आकर्षित झाला पाहिजे. नाहीतर पाल्लाळिक भाषा त्या पत्रामध्ये, माहिती पत्रामध्ये लिहून त्या ठिकाणी निबंध लिहायचा नाही, त्यात ते काही एवढं वाचत बसणार नाही. आणि म्हणून सुटसुटी तेवढं आकर्षक अशा प्रकारची ती मांडणी त्या माहिती पत्रकामध्ये असली पाहिजे. आता माहिती पत्रकासाठी आवश्यक मुद्द्यांचा नमुना कसा असला पाहिजे. समजा एका कनिष्ठ महाविद्यालयात नवीन शैक्षणिक वर्षापासून विज्ञान शाखा नव्याने सुरू करायची आहे, आणि ही बाब जास्तीत जास्त प्रवेशोत्सुक विद्यार्थ्यांपर्यंत आणि पालकांपर्यंत प्रभावीपणे पोचवायचे आहे. कारण तसे झाले तरच विद्यार्थी प्रवेश घेण्यासाठी त्या कनिष्ठ महाविद्यालयाशी संपर्क साधतील. तर मग कशी पोचवता येईल ही बाब त्यांच्यापर्यंत. आता त्या ठिकाणी ही माहिती पत्रक आपणाला तयार करायचं आहे की कनिष्ठ महाविद्यालयामध्ये नवीन वर्षापासून विज्ञान शाखा सुरू करत आहोत, आणि त्याच्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रवेश आपला घेतला पाहिजे, आणि त्या विद्यार्थ्यांनी पालकापर्यंत ती प्रभावी असणारी जी काय माहिती आहे ती माहिती पत्रक पोचवायचं आहे. आणि त्यामुळं
त्या ठिकाणी ते कशा पद्धतीनं आकर्षक असे माहितीपत्रक आहे त्याचे एक असणारं उदाहरण या ठिकाणी आपण बघू। आता त्यामध्ये कोणकोणते मुद्दे असले पाहिजेत या माहितीपत्रकात तर पहिला मुद्दा, कनिष्ठ महाविद्यालय ज्या शैक्षणिक संस्थेमार्फत चालवले जाते त्या संस्थेचं बोधचिन्ह, बोधवाक्य, संस्थेच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्याची नावे पाहिजेत। दुसरा मुद्दा आहे त्या संस्थेचं नाव, पत्ता, स्थापना वर्ष, दूरध्वनी क्रमांक, मोबाईल क्रमांक, ईमेल आणि वेबसाईट। तिसरा मुद्दा आहे त्या कनिष्ठ महाविद्यालयाचं नाव, पत्ता, स्थापना वर्ष, दूरध्वनी क्रमांक, मोबाईल क्रमांक, ईमेल, परत वेबसाईट। चौथा मुद्दा आहे संस्था व कनिष्ठ महाविद्यालयास असलेली शासकीय मान्यता, मंजुरी विषयक संक्षिप्त माहिती। पाचवा मुद्दा आहे कनिष्ठ महाविद्यालयाशी संबंधित प्राथमिक माहिती, उदाहरणार्थ शासकीय असेल, खाजगी, अनुदानित, विनाअनुदानित इत्यादी माहिती पाहिजे। सहावा मुद्दा आहे कनिष्ठ महाविद्यालयाची थोडक्यात पार्श्वभूमी। सातवा मुद्दा आहे आवश्यक ती सांख्यिकीय माहिती पाहिजे। त्यानंतर चा मुद्दा आहे कनिष्ठ महाविद्यालयातील सुविधा, उदाहरणार्थ स्वच्छतागृह, प्रयोगशाळा, क्रीडांगण, सभागृह, ग्रंथालय, अभ्यासिका, वसतिगृह, वाहनतळ, उपाहारगृह इत्यादीची माहिती त्याच्यामध्ये पाहिजे। त्याच्यानंतरचा मुद्दा आहे कनिष्ठ महाविद्यालयाची इतर काय वैशिष्ट्ये आहेत आणि कशा कशामध्ये हे महाविद्यालय तुमचं वैशिष्ट्यपूर्ण त्यामध्ये आहे। त्यानंतरचा मुद्दा आहे की कनिष्ठ महाविद्यालयात होणारे उपक्रम, उदाहरणार्थ कमवा व शिका, NSS, सहली, सांस्कृतिक विभाग इत्यादी। त्यानंतरचा आहे पूरक फोटो, त्यामध्ये इमारत वगैरे क्रीडांगणाचे किंवा लायब्ररीचे किंवा त्या क्लासरूमचे हे फोटो दिले गेले पाहिजे। संस्थेच्या इतर शाखांमधील परीक्षांचे निकाल पाहिजेत। कनिष्ठ महाविद्यालयाच्या भविष्यकालीन योजना काय आहेत त्याच्यानंतरचा मुद्दा विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक सवलती, शिष्यवृत्ती काय काय आहेत। त्यानंतर कनिष्ठ महाविद्यालयापर्यंत जाणाऱ्या रस्त्यांची माहिती म्हणजे तसा नकाशा त्यामध्ये अधोरेखित केला पाहिजे। आणि शेवटचा जो मुद्दा आहे प्रवेश प्रक्रियेबद्दलची माहिती, प्रवेश क्षमता किती आहे, प्रवेशाच्या अटी, आवश्यक ती कागदपत्रे, प्रवेशाबाबतची पात्रता, प्रवेशाची अंतिम तारीख, प्रवेश अर्जाचा नमुना, फी, सुरुवातीला भरायची रक्कम, संबंधित कोर्सचा कालावधी, प्रवेशाच्या कामकाजाची वेळ, सुट्ट्या केव्हा असतील, संबंधित अधिकाऱ्याचे नाव, त्यांचा फोन क्रमांक, प्रवेश निश्चित केव्हा होणार याची तारीख आदी जाहीर करणं गरजेचं आहे। कनिष्ठ महाविद्यालय सुरू होण्याची तारीख याबद्दल सुद्धा माहिती त्यामध्ये दिली गेली पाहिजे। आणि मग त्याच्यामध्ये जो समारोप आहे तो आजच्या काळात आकर्षक आणि नेमकी माहिती पुरवणारे माहितीपत्रक तयार करणे ही या व्यावसायिकाची गरज आहे आणि ते वेळेवर उपलब्ध होणे ही ग्राहकाची गरज आहे। त्यामुळे माहितीपत्रक तयार करणं या गोष्टीला व्यावसायिक मूल्य आजकाल प्राप्त होत आहे आणि म्हणून व्यवसाय म्हणून जरी तुम्ही हे माहितीपत्रक त्या ठिकाणी स्वीकारलं किंबहुना त्याचा असणारा विचार जरी तुम्ही केला तरी आजच्या काळामध्ये तो एक व्यवसाय म्हणूनही चांगल्या प्रकारे तुम्ही करू शकता। अशा पद्धतीनं या माहितीपत्रकाच्या खाली ज्या कृती दिलेल्या आहेत त्या कृती तुम्ही सोडवा आणि ही माहिती पत्रक एकदा काळजीपूर्वक वाचा।